अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। चैत्यभूमीवरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। चैत्यभूमी येथील भारतरत्न महापरिनिर्वाण डॉक्टर दिन आणि बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण यांच्या दिनाच्या निमित्तानं स्मारकास या प्रथम ठिकाणी आता सर्वजण अभिवादन करतील। करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीवरती जनसागर उसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उपस्थित झालेले आहेत। मोठ्या संख्येने भीम अनुयायांची आज पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। 69वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सर्व भीम अनुयायांची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बीएमसी कडून सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन केलं जात आहे। संपूर्ण देशभरातून सर्व मान्यवर लाखो भीम चैत्यभूमी अनुयायी येथील या ठिकाणी भारतरत्न दाखल डॉक्टर झालेले बाबासाहेब आहेत। आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करतील। त्यानंतर शासकीय मानवंदना आपण पाहू शकतोय काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर हे देखील या ठिकाणी दाखल झालेले होते। आपण ही दृश्य पाहू शकतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। संजय शिरसाट सुद्धा त्यांच्यासोबत असल्याचं आपण पाहतोय। चित्रा वाघ सुद्धा दाखल झालेले आहेत। चैत्यभूमीवरती लाखोंचा भीमसागर उसळला असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः देखील चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच ते महामानवाला अभिवादन करतील। 69वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि त्यानिमित्त आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येनं भीम अनुयायांनी गर्दी केलेली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी या सर्व भीम अनुयायांच्या रांगा लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भीम अनुयायांसाठी बीएमसी तर्फे निवासाची देखील सोय करण्यात आलेली आहे। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 6 डिसेंबर अर्थातच महापरिनिर्वाण दिन। आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं, आदरांजली वाहिली जाते। आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारक म्हणून समर्पित केलेलं आहे आणि आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय। मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं असल्याचं आपण पाहतोय। त्या दरम्यानची ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदृष्टीचे नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार। त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानचे दृश्य आपण पाहतोय। राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात असतानाचे आपण ही दृश्य पाहतोय। बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते। 69वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चैत्यभूमीवरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। समाजात जे काही बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेले आहेत त्या बदलांप्रती आदर व्यक्त आज केला जातो। लाखोंच्या संख्येनं गर्दी आज आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते, चैत्यभूमीवर बघायला मिळते। धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आनिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूषावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमजपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। तर आपण पाहतोय राज्यपाल त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। चित्राबाग, प्रकाश आंबेडकर, संजय शिरसाट, आशिष शेलार यांना देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। आज महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956, त्यानंतर हा महापरिनिर्वाण दिन समोर आला। राज्यपाल फडणवीस, शिंदे यांनी खरं तर अभिवादन आता केलेलं आहे आणि त्यानंतर ते तिथून निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चैत्यभूमीवरची दृश्य आपण पाहतोय। महामानवाला अभिवादन करण्यासाठी हे सर्व नेते या ठिकाणी जमलेले होते। अगदी काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांनी शिवाय उपमुख्यमंत्र्यांनी आदरांजली बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आहे आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी जे काही काम केलं त्याची आज आठवण काढली जात असते आणि त्यांना आदरांजली वाहिली जात असते। आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या टेलिव्हिजन स्क्रीनवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। समाज घटकांचं जीवन सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला त्या लढ्याप्रती आज आदर व्यक्त केला जात असतो आणि हीच आदरांजली अर्पण करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चैत्यभूमीवरती दाखल झाले। आंबेडकर यांच्या कार्याची आणि समाजात घडवून आणलेल्या सर्व बदलांची आठवण ही आज काढली जाते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांवरती विचार करण्याची संधी खरं तर आजचा दिवस देत असतो। 69वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि याच महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती आज आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते, चैत्यभूमीवर बघायला मिळते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय राज्यपाल त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता नेमका पुढे कसा हा कार्यक्रम असणार आहे, नेमकं पुढे काय? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्याचे राज्यपाल देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि सोबत मुंबई शहराचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री संजय शेखर आणि वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, त्यांच्यासोबत मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त अश्विनी जोशी यांच्याकडून नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली गेलेली आहे, अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि आता छोटेखानी कार्यक्रमाला हे सगळे नेते आणि अधिकारी उपस्थित राहतील आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काय भाषणं होणार आहे, त्यातून ते काय संदेश देणार आहे हे देखील पाहण्यात इतकं महत्त्वाचं ठरणार आहे। भीमज्योतीला अभिवादन आता काही वेळामध्ये करण्यात येईल। त्यासोबतच हेलिकॉप्टरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्तूप आहे त्या ठिकाणी पुष्पवृक्ष सुद्धा करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर सर्व मूलभूत सुविधा
या ठिकाणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. इथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून आणि त्यासोबतच देशभरातून विदेशातून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले, त्यांचे राहण्याची, खाण्याची, झोपण्याची आणि शौचाची व्यवस्था मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच जाण्या येण्याची एक वेगळी व्यवस्था वाहनांची करण्यात आलेली आहे. रांगेत हिरकणी कक्षांची सुद्धा उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी आणि मातांसाठी या ठिकाणी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये हा संपूर्ण जो दिवस आहे तो आज ऑब्झर्व्ह केला जाणार आहे आणि सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये कुठलेही अपप्रकार या ठिकाणी घडू नये याची देखील दक्षता पोलिसांकडून घेतली जाते. राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि त्यासोबतच चैत्यभूमीवरील अनुयायी यांची एकत्र सांगड घालून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आज संपूर्ण दिवसभर केलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी दिलेले जो संदेश आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकशाही आणखी जास्त समृद्ध व्हावी, संविधान आणखी जास्त मांडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावं. अगदीच गिरीश, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी.